युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या बारामती ॲग्रोवर आज ईडीची धाड पडली। खरं तर ही काही पहिली धाड नाहीये। 2011-12 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर प्रशासक होते, IAS ऑफिसर, आणि त्या प्रशासकाच्या काळामध्ये जिथे त्या कन्नड सहकारी बँकेचं जे काय कर्ज होतं त्या कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव रीतसर कायदेशीर त्या राज्य सहकारी बँकेने प्रशासकाने काढला होता। 2 लिलाव त्याचे झाले होते आधी, त्याच्यात कुणी सहभाग घेतला नाही। तिसऱ्या टेंडरमध्ये रोहितदादा पवार यांच्या बारामती ॲग्रोने सहभाग घेतलेला होता आणि त्याच्यानुसार रीतसर प्रोसिजर प्रमाणे कायद्याच्या चौकटीत नियमाप्रमाणे तो लिलावात त्यांना कारखाना मिळाला। त्याचे रीतसर पैसे गेले, त्याच्यात कुठेही गैरव्यवहार किंवा गैरकारभार झाल्याचं दिसत नाही। कारण अण्णा हजारेंनी ज्या ज्या कारखान्यांचे लिलाव राज्य सहकारी बँकेने केले त्या सर्व साखर कारखान्यांच्या संदर्भात तपास करावा अशी मागणी त्या काळात केली होती आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या साखर कारखान्यांचा तपास केलेला होता। रोहित पवारांच्या या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने किंवा CIDने पूर्ण तपास राज्य सहकारी संस्थांच्या जे काही इन्क्वायरी तपास यंत्रणा त्या सगळा तपास केलेला होता आणि त्या तपास यंत्रणांना बारामती ॲग्रोतर्फे रोहित पवारांनी रीतसर मुद्देसूद टू द पॉइंट उत्तरं दिलेली आहेत। ती खुलासे खरं तर राज्य सरकारने आता जाहीर करावेत। किरीट सोमय्या जे आहेत त्यांनी फालतू बडबड करण्यापेक्षा ते जे काय रोहित पवारांनी खुलासे वेळोवेळी त्या काळात दिलेले आहेत ते खुलासे जग जाहीर करा ना, पब्लिक समोर येऊ द्या ना। काय रोहित पवारांनी नेमकं सांगितलं या संदर्भात ते खुलासे जाहीर करावेत। देवेंद्र फडणवीसांनी ते खुलासे जाहीर करावेत। कारण जुना विषय पुन्हा आता उकरून काढण्याचं कारण एकच आहे, ज्यांच्या बाकीच्यांच्या इन्क्वायरी आहेत त्यांना सगळ्यांना शांत झोप लागते। त्याच्यामध्ये मग देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना शांत झोप येते आता असं त्यांची इन्क्वायरी बंद करून ठेवली। जरंडेश्वरच्या संदर्भातलं सगळं बंद आहे, त्यामुळे दादा खुश आहेत। आज अजितदादा मित्रमंडळ पवार साहेबांना सोडून जेव्हा भारतीय जनता पार्टीबरोबर गेले त्यावेळी त्यांच्यावरचे आरोप सगळे थंड झाले, बंद झाले। जे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले त्यांच्या चौकशा बंद झाल्या, त्यांना शांत झोप आता लागते। मग रोहितदादा पवारांचा हा गुन्हा झाला का की ते अजितदादा मित्रमंडळाबरोबर गेले नाहीत? ते जर अजितदादा मित्रमंडळावर रोहित पवार गेले असते, शरद पवारांना सोडून तिकडे गेले असते, भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला थांबले असते तर कदाचित आज जी पडलेली रेड आहे ही पडली नसती। हे साधे लहान मुलं सुद्धा सांगू शकतात। परंतु रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढली, महाराष्ट्रातल्या युवकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न घेऊन, स्पर्धा परीक्षांच्या तरुणांचे प्रश्न घेऊन जो आवाज उठवला, विधिमंडळामध्ये आवाज उठवला, नागपूरला मोर्चा काढला, याचा धसका भारतीय जनता पार्टीने आणि या ट्रिपल इंजिन खोके सरकारने घेतला आणि हे सगळे षडयंत्र रचले। आणि म्हणून रोहित पवारांना केवळ राजकीय सोडापोटी हे सगळं तपास पुन्हा एकदा करण्याची तिथं प्रक्रिया सुरू केलेली आहे। दिल्लीचे जे काय तपास यंत्रणा आहेत केंद्रीय, त्या सगळ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालतात। फडणवीस इकडनं त्यांना सगळं माहिती पुरवत असतात। आज अजितदादा पवार, फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी रोहित पवारांनी याच्या आधी जे तपास यंत्रणांना खुलासे दिले ते जाहीर करावेत। अजितदादांनी सुद्धा याच्यामध्ये काहीतरी बोलणं भाग आहे, कारण जुना विषय 12 सालचा आत्ता काढून नेमकं काय साध्य करायचंय? म्हणजे रोहित पवार जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत जाणार नाही तोपर्यंत तपासाचं भूत त्यांच्या खांद्यावर राहणार का, असा खरा प्रश्न या निमित्ताने निर्माण होते। हा क्रूर खेळ आहे। राजकारणातली नीतिमत्ता सोडून देऊन अतिशय सुडाच्या भावनेने विरोधी पक्ष संपवायचे या पद्धतीने हे सगळं नाटक चाललेलं आहे। परंतु याच्यातून काही तथ्य निघणार नाही, कारण ज्या गोष्टी रितसर आहेत, कारण रोहित पवार आधी व्यावसायिक होते, राजकारणात ते नंतर आलेत, आत्ता आमदार झालेत। हा विषय 2012-13 मधला आहे आणि म्हणून राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून बाकीच्या कारखान्याच्या इन्क्वायऱ्या का थांबल्या हाही माझा प्रश्न राज्य सरकारला आहे, ईडीला आहे, भारतीय जनता पार्टीला आहे। आणि जे बाकीचे शांत झोपलेत त्यांच्यासारखंच पुन्हा रोहित पवारांना तुम्ही हा मेसेज देताय का की तुम्ही आमच्या समोर या, आमच्याबरोबर या, मग हे सगळा तपास थांबेल। परंतु रोहित पवार संघर्षाला घाबरणार नाहीत, ते योग्य वेळी सगळे याची उत्तरं देतीलच। परंतु सरकारने तोपर्यंत त्यांनी दिलेले खुलासे जाहीर करावेत अशी माझी या निमित्ताने मागणी आहे।